झाली तर पण नंतर 97 घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे। म्हणजे आज इतक्या निवडणुका आपण देशामध्ये पाहतो, महाराष्ट्रामध्ये गेले 2 वर्ष सतत निवडणुका आपण पाहतोय, परंतु अशा पद्धतीनं 2-2 मंत्री तिकडे आहेत आणि त्यांच्यावर हल्ला होणं पोलिसांच्या उपस्थित पोलिसांच्या मार्फतच, हे कधीच महाराष्ट्रात, म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकतेय की पोलीसच मंत्र्यांना धक्काबुक्की करतायत। सभापती महोदय, आपण निर्देश तर दिलेले आहेत, SP आहेत, त्यांना बडतर्फ केलंच पाहिजे, प्रश्नच नाही, परंतु जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची सुद्धा तिथून तात्काळ बदली केली पाहिजे। कारण याची न्यायालयीन चौकशी व्हायची असेल तर ज्या ज्या लोकांनी हे सगळं घडवून आणलंय, खरं तर जिल्हाधिकारी असतील, CO असतील किंवा SP असतील, यांचं काम प्रथम हे आहे की निवडणूक सुरळीत पाडण्यात यावी। तिकडे त्यांना जर त्यांनी सगळं कंट्रोल करण्यात, हे त्यांचं टोटल फेल्युअर आहे। आणि मंत्र्यांच्या अंगाला हात लावणं हे तर महाराष्ट्रात मी पहिल्यांदाच ऐकतेय। हे अतिशय निंदनीय आहे, याची आपण दखल घेतलेलीच आहे, शासनाने दखल घेतली आहे। परंतु ज्येष्ठ मंत्री इकडे आहेत, उदय सामंतजी पण आहेत, गणेश नाईक आहेत, परंतु मला असं वाटतं की शासनाने आजच्या आज आपण दिलेल्या निर्देशांचं पालन करावं, एवढंच मी बोलते। धन्यवाद। आता मी एक आहे गोरे साहेब, तुम्ही बोला, पण मी जे निर्देश दिलेत त्याच्याबद्दल तुमचं काही वेगळं मत असेल तरी मांडा, पण त्याच्या पलीकडे एकदा सभापतींनी रुलिंग दिल्यावरती तो निर्णय बदलता येत नसतो। मी फक्त आपल्या माहितीस्तव सांगते, बोला।